आज सलग दुसऱ्या दिवशी पुण्यासह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस हा पुणे, मुंबई आणि राज्यातील इतर भागात पडत आहे. तर नेमकं आजची आणि पुढच्या 2 दिवसाची परिस्थिती काय असेल, त्यासोबतच जी महत्वाची माहिती आहे की कुठे पाऊस कमी पडलाय, कुठे जास्त पडलाय, यावरती सगळं सविस्तर माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे वेधशाळेचे सानप सर आहेत. सर, स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. जसं मी म्हणलं की गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, तर नेमकी आजची परिस्थिती काय आहे आणि पुढची 2 ते 3 दिवसाची परिस्थिती महाराष्ट्रात कशी असेल? जर आपण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा असं जर त्याचं समीकरण केलं तर कसं असेल? ओके. येणाऱ्या 24 तासांसाठी कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट दिला गेलेला आहे. तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या तिथे ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. पावसाची तीव्रता 24 तासांनंतर थोडीशी कमी होताना दिसेल. तशीच परिस्थिती मध्य महाराष्ट्रासाठी पण असेल. मध्य महाराष्ट्रासाठी आज येलो अलर्ट आहे, परंतु मध्य महाराष्ट्राचे जे घाट माते आहेत, जसं तामिनी आहे, जिथे मागील 24 तासांमध्ये 320 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. तर जे घाट माते आहे तिथे 2 दिवस रेड अलर्ट आहे आणि त्यानंतर ऑरेंज अलर्ट आणि नंतर वॉर्निंग्स कमी होताना दिसत आहेत. मराठवाड्यासाठी आजच्यासाठी येलो आहे, उद्यापासून तिथे वॉर्निंग्स नाही आहेत. आणि विदर्भाचा जर विचार कराल तर आज ऑरेंज अलर्ट आहे, उद्या येलो अलर्ट आहे आणि परवापासून तिथे वॉर्निंग्स नाही आहेत. सर, आपण या जर सॅटेलाइट इमेजकडे बघितलं तर ह्याच्याकडे बघून किंवा ह्याचं थोडंसं विश्लेषण केलं तर काय चित्र आहे आणि कशामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली? हा जो मुसळधार पाऊस पडतोय, घाटमाथ्यांवर देखील 60 किलोमीटर प्रति तासाने वाऱ्याची शक्यता सांगितलेली आहे. तर नेमकी ही परिस्थिती पुन्हा कशी काय आली? कारण गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ही विश्रांती घेतली होती महाराष्ट्र राज्यात. येस. पावसामध्ये खंड पडणं नॉर्मल आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपण बघितलं की पाऊस खूपच कमी झाला किंवा पहिले 2 आठवडे पाऊस कमी होता. परंतु आता एक पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये परवा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आणि ते तयार झाल्यानंतर ते मागील काही तासांमध्ये ते अजून तीव्र झालेलं आहे आणि ते डिप्रेशन मध्ये फॉर्म त्याचं तीव्रता वाढलेली आहे. आणि ज्यावेळी एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्यावेळी मान्सूनचे वारे सुद्धा सक्रिय होतात आणि तीच परिस्थिती आपल्याला मागील काही 24 ते 48 तासांमध्ये दिसून आली. आणि म्हणून किनारपट्टीच्या प्रदेशाबरोबरच महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला पडताना दिसतोय. सर, महाराष्ट्रात पाऊस पडायला पुन्हा सुरुवात झालेली आहे, तर शेतीच्या दृष्टिकोनातनं आता काय पावलं उचलली गेली पाहिजे? जो मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जो प्रदेश आहे तिथे काही अतिमुसळधार जी कॅटेगरी आहे इतका पाऊस झालेला नाही, परंतु तो जोरदार पाऊस नक्कीच झालेला आहे. 50 ते 60 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस बऱ्याच ठिकाणी झालेला दिसून येतो. तर पाऊस होणं हे शेतीसाठी नक्कीच चांगलं आहे, परंतु ज्या ठिकाणी खूपच जास्त पाऊस झालाय तर त्या ठिकाणी खूप पाणी जर साचलं असेल जर पिकांमध्ये तर त्यांचा निचरा करणं गरजेचं आहे. ओके. सर, अजून देखील हे जे आपण डिस्ट्रिक्ट वाईज बघतोय किंवा जिल्हा किंवा हे मॅप बघतोय, तर त्यानुसार आजची उद्याची काय परिस्थिती असेल? ते ऑलरेडी आपण जसं डिस्कस केलं की बरोबर. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर 2 दिवस जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पावसाची जोर आहे तो कमी होताना दिसेल आणि त्याच प्रमाणामध्ये तो इतर प्रदेशांमध्ये पण तसाच राहील महाराष्ट्रात. सर, आपण जर मागच्या 2 दिवसात बघितलं तर पावसाने जोर पकडलेला आहे. तर डेटानुसार सगळ्यात कमी पाऊस कुठे पडला आणि सगळ्यात जास्त पाऊस कुठे झालाय मागच्या 2 दिवसामध्ये? कोकण किनारपट्टी असेल किंवा घाटमाथी असेल तिथं सगळ्यात जास्त किंवा अतिमुसळधार पाऊस झालेला आहे. 200 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे आणि इव्हन तामिनी घाटामध्ये जसं मी म्हटलं की 320 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. मुंबई शहराचा जर विचार कराल तर आणि उपनगरांचा जर विचार कराल तर तिथे विक्रोळी इथे 255 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्यानंतर जे सांताक्रूज एअरपोर्ट आहे तिथे 238 मिलीमीटर पाऊस आणि कुलाबा येथे 110 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. तसंच पुणे आणि शहराचा जर विचार कराल तर लवळे 46 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. 35 मिलीमीटर पाऊस आपल्या शिवाजीनगर ऑब्झर्वेटरीमध्ये झालेला आहे आणि लोहेगाव इथे 20 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि तसंच ते प्रमाण कमी कमी होत मगरपट्ट्याला 20 मिलीमीटर इतका झालेला आहे.
येस. आणि महाराष्ट्राच्या कुठल्या भागामध्ये सगळ्यात कमी पाऊस नोंदवला गेलाय? मध्यम स्वरूपाचा पाऊस हा प्लेन एरियाज मध्ये आहे. मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, परंतु घाट माथ्यांकडे जास्त पाऊस आहे आणि जे प्लेन एरियाज आहे तिकडे पाऊस पडताना दिसतोय किंवा संततधार आहे, परंतु त्याची तीव्रता कमी आहे असं आपण बघतोय एकंदरीत. सर, एक शेवटचा प्रश्न की भारतीय हवामान खात्याने एक रिसर्च केलेला होता की दरवर्षी 1.6 दिवसांनी मान्सून हा वाढतोय किंवा लेट जातोय. परतीचा जो प्रवास असतो तो 1.6 दिवसांनी उशिरा होतोय. तर तो जो रिसर्च आहे ते एक सोप्या भाषेत कसं प्रेक्षकांना आपण पोहोचवू शकतो की नेमकं त्या रिसर्चचं म्हणणं काय की पाऊस उशिरा जो परततोय तो चांगला आहे की वाईट आहे? पाऊस पडणं हे नक्कीच चांगलं आहे सगळ्यांसाठीच, परंतु तो उशिरा जातोय हे रिसर्च मध्ये दिसून आलेलं आहे. तेवढंच त्याचं एक हे आहे, म्हणजे सोसायटल इम्पॅक्ट जर बघाल तर नक्कीच पाऊस हा गरजेचा आहे आणि जास्त दिवस होतो ती चांगली गोष्ट आहे. आता दरवर्षीच तो तेवढ्या दिवसांनी वाढतोय किंवा तेवढ्या दिवस जास्त थांबतोय असं नाहीये. त्यामध्ये व्हेरिएशन असतात. प्रत्येक वर्षी काही वर्ष तो जास्त दिवस थांबतो, काही दिवस तो लवकर परततो. तर या गोष्टी होत असतात, त्याला व्हेरिएशन्स म्हणतात. इंटरॅन्युअल व्हेरिएबिलिटी त्याच्यामध्ये असते. तर त्याबद्दल असं वेगळं काही सांगण्यासारखं नाहीये, कारण तो फक्त एक निरीक्षण आहे की ज्यामध्ये आपल्याला दिसलंय की तो एक दिवस किंवा 1 काही दिवस तो या वर्षीचं पण साधारणतः तसंच असेल. आता ते सांगणं बरोबर नाही राहणार, कारण जून ते सप्टेंबर याला आपण मान्सूनचा काळ म्हणतो किंवा पावसाळा म्हणतो किंवा मान्सून म्हणतो. तर सप्टेंबर मध्ये ज्यावेळी परिस्थिती कशी असेल त्यानुसार आपल्याला सांगता येईल की तो जास्त दिवस थांबेल किंवा लवकर परत. सर, आणि ढगफुटी अनेक ठिकाणी होत आहे, तर नेमकं ढगफुटी होणं म्हणजे काय? काय परिस्थिती निर्माण होते? ढगफुटीचं जर व्याख्या बघितलं तर त्याचा अर्थ असा आहे की एका तासामध्ये जर 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत असेल तर आपण त्याला ढगफुटी होणं असं म्हणतो. आणि आता रिसेंटली आपण उत्तराखंडमध्ये बघितलं असेल, उत्तरकाशीमध्ये चा इव्हेंट असेल, पण तो उत्तरकाशीमध्ये ते ऍक्च्युली एका तासामध्ये झालेला नव्हता, परंतु जम्मू अँड काश्मीरमध्ये मागच्या आठवड्यात आपण बघितलं की तिथं ढगफुटी सारखा परिस्थिती निर्माण झाली होती. तर अशी जी परिस्थिती असते ज्यामध्ये एका तासामध्ये 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्याला आपण ढगफुटी होणं असं म्हणतो. आणि त्याला परिस्थिती नेमकी काय निर्माण झालेली असते त्यावेळेत? लोकलाइज्ड एरिया म्हणजे काही पर्टिक्युलर एरियामध्ये सडनली उंच ढगांची निर्मिती होऊन कंटिन्युअस त्या ठिकाणी पाऊस पडणे, याला आपण अशी जी परिस्थिती आहे ज्यावेळी विंड कन्व्हर्जन्स म्हणजे ज्या ठिकाणी खूप बाष्प निर्मिती एका ठिकाणी होते, त्याचबरोबर तुमचं जे ओरोग्राफी असेल म्हणजे ज्या ठिकाणी जास्त पर्वतीय प्रदेश असेल आणि मॉइश्चर पण येत असेल, असे जे ठिकाण आहे तिथं ढगफुटीचं प्रमाण जास्त आहे. जसं की वेस्टर्न हिमालयन रिजन असेल ज्यामध्ये जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड असे जे प्रदेश आहे तिथं आपल्याला अशी परिस्थिती रिसेंट काही डिकेट्स आहे किंवा रिसेंट शतकांमध्ये दशकांमध्ये आपल्याला ती दिसून येते. नक्कीच, जसं पुणे वेधशाळेचे सानप सर यांनी सांगितलं की आज बहुतांश ठिकाणी म्हणजे कोकण किनारा पट्टा असू दे किंवा पुणे मुंबई असू दे, रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यासोबतच घाटमाथ्यांवरती मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली गेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस हा नोंदवला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानगी बाळगावी हे प्रशासनाने आवाहन केलेलं आहे. NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे.